नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग विथ एस-एस-पी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. 4 एप्रिल 2024 साठी लाईव्ह ट्रेड करत आहोत. तर तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता इथे 9:15 वाजून गेलेले आहेत. मी आज जरा लेट बसलोय पीसीच्या समोर. तर तुम्ही पाहू शकता 9:15 वाजून गेलेले आहेत, मार्केट चालू झालं आणि आपलं जे कालचं प्रिडिक्शन होतं आपल्या अनालिसिस आणि प्रिडिक्शन नुसार मार्केट आज बेरिशच झालेलं आहे. मार्केट ओपन आज गॅपअप ओपन झालं. गॅपअप ओपन होऊन मार्केटचा जो ऑल टाइम हाय आहे तो ब्रेक केला मार्केटने. ब्रेक करून गॅपअप ओपन होऊन पुन्हा मार्केट खाली आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपल्या व्ह्यू प्रमाणे एक बेरिश साईडला मुवमेंट मार्केटने दिलेली आहे, पाहू शकता. पण आज निफ्टी एक्सपायरी असल्यामुळे मी काय ट्रेड करणार नाही मार्केटमध्ये. मी फक्त आज ऑब्झर्व करणार आहे मार्केट. आपल्याला ट्रेड आपला बनला तरच आपल्याला एंट्री करायची, नाहीतर एंट्री करायची नाही मार्केटमध्ये. आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे जेव्हा हा सपोर्ट ब्रेक केल्यानंतर इथे आपली एंट्री झाली असती मार्केटमध्ये. इथून इथपर्यंत आपल्याला टार्गेट भेटलं असतं किंवा ह्या सपोर्ट पर्यंत. तर कालच्या प्रेडिक्शनच्या हिशोबाने मार्केटने ट्रेड दिलेला आहे आज, पाहू शकता इथे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाचं अनालिसिस किंवा प्रिडिक्शन आणि व्ह्यू हा एकच नसतो मार्केटमध्ये. प्रत्येकाचा वेगवेगळा व्ह्यू असतो. आता जसा माझा आज बेरिश व्ह्यू होता तसंच अजून दुसरा कोणाचा बुलिश व्ह्यू असू शकतो. तर लक्षात आलं तुमच्या, मार्केटमध्ये सेम व्ह्यू कोणाचाच नसतो. त्याच्यामुळं आपलं जे अनालिसिस आहे किंवा आपण जे व्ह्यू फाइंड केलेला आहे त्या व्ह्यू वरतीच आपण ठाम राहायचं आणि त्याचप्रमाणे आपल्याला ट्रेड आपल्याला शोधायचे मार्केटमध्ये, लाईव्ह मार्केटमध्ये. आणि त्याप्रमाणेच आपल्याला समजा ब्रेकआउट प्राइस ऍक्शन दिसली तरच मार्केटमध्ये एंट्री करायची, नाहीतर एंट्री करायची नाही. आपल्या व्ह्यू प्रमाणेच आपल्याला एंट्री करायची आहे मार्केटमध्ये, लक्षात ठेवा. आता तुम्हाला दिसतं इथे मार्केट वरती जात आहे, मग लगेच तुम्ही व्ह्यू चेंज करणार आणि कॉल साईडला एंट्री करा. तर असं कधी करायचं नाही मार्केटमध्ये. कारण जसं मी सांगितलं तुम्हाला, प्रत्येकाचा व्ह्यू सेम नसतो. आणि जर समजा सेम व्ह्यू असेल तर मार्केटमध्ये काय होणार आहे, सगळेच प्रॉफिट करत बसतील, मग लॉस कोण करणार? अशानं मार्केट चालणार नाही. त्याच्यामुळे मार्केटमध्ये सेम व्ह्यू कोणाचाच नसतो. प्रत्येकाचे वेगवेगळे व्ह्यू असतात, वेगवेगळं अनालिसिस असतं, त्याप्रमाणेच ट्रेडिंग करतात. म्हणूनच मार्केट चालतं. सेम व्ह्यू असल्यावर मार्केट चालणारच नाही, लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामुळे आपलं जे अनालिसिस आहे, जे प्रिडिक्शन आहे, जे आपण व्ह्यू फाइंड केलंय त्या व्ह्यू प्रमाणेच आपल्याला ट्रेडिंग करायची मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये 5-5 मिनिटाला, 10-10 मिनिटाला व्ह्यू चेंज करायचा नाही स्वतःचा. जो व्ह्यू आपला आहे त्या व्ह्यूवर ठाम राहून त्याप्रमाणे ट्रेडिंग करायचं. भले तुम्हाला त्या दिवशी ट्रेड नाही भेटला तरी चालेल, काय फरक पडत नाही. आपलं कॅपिटल लूज होण्यापेक्षा ते सेफ राहील, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जो व्ह्यू आहे त्या व्ह्यू प्रमाणेच ट्रेड करा. जर तुम्ही पाहू शकता इथे काल आपण जे प्रिडिक्शन केलं होतं त्या प्रिडिक्शन प्रमाणे मार्केटने ट्रेड दिलेला आहे आपल्याला, पाहू शकता इथे. तर आज एक्सपायरी असल्यामुळे मी काय जास्त रिस्क घेणार नाही मार्केटमध्ये, कारण एक्सपायरीला प्रीमियम 0 होतं आणि व्हॉलेटिलिटी जास्त असते, त्याच्यामध्ये ट्रॅपिंग वगैरे होण्याचे चान्स वाढच करतो. एक्सपायरीला मुवमेंट येतात, चांगल्या मुवमेंट येतात. तुमचं प्रीमियम 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात पण तुमचं प्रीमियम डबल होऊ शकतं. पण तेवढ्याच फास्टमध्ये तुमचं प्रीमियम 0 पण होऊ शकतं, लक्षात ठेवा. आणि एक्सपायरीला शक्यतो इन द मनी किंवा ऍट द मनीलाच ट्रेड करा, कारण टाइम डिके जास्त फास्ट काम करतं एक्सपायरीच्या दिवशी. पाहू शकता इथे हा पूर्ण आपल्याला इथपर्यंत टार्गेट दिलेला आहे मार्केटने. पाहू शकता इथं ब्रेकआउट भेटला, ब्रेकआउटच्या नंतर इथे एंट्री केली असती तर इथपर्यंत तुम्हाला चांगला 1:3, 1:4 रेशो भेटला असता आरामशीर, पाहू शकता इथे. तर मी काय सांगत होतो की एक्सपायरीच्या दिवशी ऍट द मनी किंवा इन द मनीला स्ट्राईक प्राइस चूज करायची, कारण जास्त आउट ऑफ द मनीला जायचं नाही. जास्त आउट ऑफ द मनीला गेलं तर काय होणार आहे, किंवा तुमचं समजा मार्केट तुमच्या फेवरमध्ये जरी असेल तरी पण तुमचा प्रीमियम लॉस मनी किंवा ऍट द मनीलाच ट्रेड करायचं, लक्षात ठेवा. तर पाहू शकता इथे कशी चांगल्या प्रकारे मुवमेंट आलेली आहे. आपण जे प्रेडिक्ट केलं होतं काल मार्केट त्याप्रमाणेच मार्केट बघा आज चाललेलं आहे. सेलिंग आलेली आहे मार्केटमध्ये, FII स्ट्रॉंग ठरत आहे DII पेक्षा, पाहू शकता. आता हे रॅली बघून आता समजा माझ्या मनात विचार येऊ शकतो की बाबा अरे मी केली असती एंट्री तर बरं झालं असतं, एवढं मला प्रॉफिट भेटलं असतं. तर असं कधी मनात आणायचं नाही. तुम्ही जे ठरवलंय ना, नाही ट्रेड करायचं तर नाहीच करायचं.
एंट्री करायचीच नाही मार्केटमध्ये. आता मी ठरवलंय की मी आज ट्रेड करणार नाही, आज एक्सपायरी असल्यामुळे. आणि करतो मी एक्सपायरीला ट्रेड, पण कधी कधी मी अवॉइड करतो ट्रेडिंग करणं एक्सपायरीला. तर तर तुम्ही जे ठरवलंय त्या गोष्टीवरती ठाम राहा, आणि त्या गोष्टीवरतीच तुम्ही ठाम राहून ट्रेड करण्याचा प्रयत्न करा, तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकता. नाहीतर मार्केट तुम्हाला टिकवणार नाही. तुम्ही 5-5 मिनिटाला, 10-10 मिनिटाला तुमचा व्ह्यू चेंज कराल. तर कारण आहे तसं समोरच्याला पण ते दिसत आहेत गोष्टी, लक्षात ठेवा. आणि ह्या गोष्टी जे मोठे बिग प्लेयर आहे जसे FII आहे, ह्या गोष्टी त्यांना पण माहिती आहे. त्याच्यामुळं 100% काही नाही मार्केटमध्ये. फक्त तुमची स्टडी तुमचा व्ह्यू जो काय असेल त्याप्रमाणे ठाम राहायचं, आणि त्याच्यावरतीच ट्रेड करायचं. तर आशा करतो कळलं असेल तुम्हाला मला काय सांगायचं ते. तर पाहू शकता इथे का आपल्याला मार्केटने आपल्या प्रिडिक्शनच्या हिशोबाने चुकूनही थांबायचं नाही. जितक्या लवकर ट्रेड होईल तितक्या लवकर ट्रेड घेऊन बाहेर निघायचं. इथे तुम्ही आता पाहू शकता मी काय ट्रेड केलेला नाहीये आज. पाहू शकता इथे 0-0 तुम्हाला दिसत असेल. असं मी सांगितलं की मी आज ट्रेड करणार नाही, तर मी नाही ट्रेड करणार आज, फक्त ऑब्झर्व करणार मार्केट बसून. पाहू शकता इथे कालच्या प्रिडिक्शनच्या हिशोबाने आपल्याला मार्केटनी दिलेलं आहे, डाऊन साईडला मुवमेंट दिलेली आहे चांगल्या प्रकारे. हा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या व्ह्यू प्रमाणे आज मार्केट चाललं किंवा आलं खाली, तर याचा अर्थ असं नाही की मी 100% राईट आहे. आज माझा व्ह्यू बेरिश होता म्हणून माझ्याप्रमाणे मार्केट चाललं. पण उद्या समजा ज्याचा कोणाचा बुलिश व्ह्यू असेल किंवा माझा माझा बेरिश व्ह्यू असेल, आणि समजा समोरच्याचा बुलिश व्ह्यू असेल आणि त्याच्याप्रमाणे मार्केट गेलं उद्या, तर याचा अर्थ असा होत नाही की माझं प्रिडिक्शन चुकीचं आहे किंवा समोरच्याचं चांगलं आहे. असं असं कधी विचार करू नका. कारण हे स्टडी, तुम्ही जे काय स्टडी कराल, काही स्टडी, कॅन्डलस्टिक स्टडी कराल किंवा चार्ट पॅटर्न स्टडी कराल किंवा डेटा अनालिसिस कराल, जी काय तुम्ही स्टडी कराल ती स्टडी व्यवस्थित करा, आणि त्या स्टडीवरती तुम्ही ठाम राहा, आणि त्याप्रमाणे ट्रेडिंगमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही असा विचार करू नका माझी स्टडी चुकीची आहे म्हणून मला लॉस झाला, किंवा समोरच्याची माझ्यापेक्षा चांगली आहे म्हणून त्याची यूज करू नका, असं करू नका. प्रत्येक जण स्वतःच्या स्टडीमध्ये परफेक्ट असतो, त्याप्रमाणे ट्रेड करत असतो, म्हणून तो सक्सेसफुल असतात मार्केटमध्ये. आणि आपण दुसऱ्याची कॉपी करायला कधी जायचं नाही. स्वतः स्वतः आपण स्टडी करायची, आणि स्वतः आपल्याला काय त्याच्यात इम्प्रूव्ह करायचंय किंवा काय ऍड करायचं ज्याच्याने आपल्याला अजून कन्फर्मेशन भेटेल, तर हे आपण स्वतः ऍड करायचं, आणि स्वतः आपली एखादी स्ट्रॅटेजी बिल्ड करायची आणि त्याप्रमाणे ट्रेडिंग करायची. दुसऱ्याची कॉपी करून तुम्ही कधी सक्सेसफुल ट्रेडर नाही बनू शकत. तुम्हाला एक स्वतःची एक स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवावीच लागणार मार्केटमध्ये, आणि त्याच्यावरती तुम्हाला मास्टर बनायला लागणार. तेव्हाच तुम्ही मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.